वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनियर्स अकॅडमी. आज जे आहे आपण नेक्स्ट टॉपिक पाहतोय आपला मॅग्नेटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा. तो आहे म्युच्युअल कपलिंग इन अ सिंपल मॅग्नेटिक सर्किट. हे म्युच्युअल कपलिंग काय? जेव्हा म्युच्युअल कपलिंगची गोष्ट करतो तेव्हा आपण पाहतो की हे जर दोन एखादे मॅग्नेटिक सर्किट यांच्यामध्ये जे आहे ते फ्लक्सचं कसं इंटरॅक्शन होत आहे आणि जसे फ्लक्स राहणार तसे तुमचे ईएमएफ इंड्यूस चेंज होणार. जसे फ्लक्स रिॲक्ट करतील म्हणजे काय? एक तर काय होणार, फ्लक्स काय होणार, ऍड होणार, नाही तर काय होणार आहे, सबट्रॅक्ट होणार. जर फ्लक्स ऍड होत असेल तर तुम्हाला माहिती आहे की ईएमएफ इंड्यूस काय होणार, इन्क्रीज होणार. और जर फ्लक्स जर सबट्रॅक्ट होत असेल तर ईएमएफ इंड्यूस काय होणार आहे, हा काय होणार आहे, कमी होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. आता याच्यासाठी सुरुवातीला आपण पाहतो आहे डॉट कन्व्हेन्शन. याच टॉपिक साठी आधी आपण बघतो आहे डॉट कन्व्हेन्शन. डॉट कन्व्हेन्शन काय आहे, कसं आहे, एकदम सिंपल वेनी तुम्हाला सांगतो की सो दॅट हा व्हिडिओ तुम्ही एकदा जरी बघितला तरी तुम्हाला कळून जाणार की डॉट कन्व्हेन्शनचा सिग्निफिकन्स काय आहे. आणि डॉट कन्व्हेन्शनला फक्त एका वर्ड मध्ये कसं काय तुम्ही इथे जे आहे कंप्लीट करू शकता. फक्त एक वर्ड, या वर्ड मध्ये तुम्ही म्हणू शकता की डॉट कन्व्हेन्शन नक्की काय आहे. ते इथे मी काय करतो, मी इथे एक कोअर घेतला ज्याची जी परमिएबिलिटी आहे ती हाय परमिएबल कोअर घेतला. ऑफकोर्स आपण पाहिलं की कोअर जेव्हा घेत असतो तर कोअरच्या कुठल्या प्रॉपर्टी आहे आणि कोअर कशासाठी यूज करतो. अशा वेळेस मी काय केलं, याच्यावर दोन कॉईल माउंट केल्या. इथे एक म्हणतो मी ही आहे कॉईल 1 आणि इथे आहे कॉईल 2. पहा काय करतोय, कॉईल 1 आणि काय करतोय, कॉईल 2 करतोय. आता पहा या ठिकाणी मी एक सप्लाय देतोय. सध्या करंटली मी इथे डीसी सप्लाय दाखवतो. पहा मी इथे दाखवतोय डीसी सप्लाय शो करतोय. हे डीसी सप्लाय शो करणं चुकीचं आहे. इन्स्टंटेनियस पोलॅरिटी जर समजायची असेल तर तुम्हाला एसी सप्लायच द्यावा लागेल. कारण आपण हा चॅप्टर पाहतोय इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे फक्त आणि फक्त एसी वरच होते, डीसी वर हे होत नाही. डीसी वर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन होत नाही. रिझन काय आहे की जर फ्लक्स चेंज झाले नाही, जर फ्लक्स चेंज झाले नाही तर मला एक सांगा, ईएमएफ इंड्यूस होणार का? नाही. ईएमएफ इंड्यूस होण्यासाठी फ्लक्स चेंज झाले पाहिजे. ते काम करू वाटल्यास इथे पुन्हा आपण येऊ, इथे एसी वर देऊ, या ठिकाणी एसी सप्लाय देतोय. दोन्ही कॉइलला काय देतोय, एसी सप्लाय देतोय. पहा एकाच कोअरवर, एका कोअरवर का बरं घेतले, एका कोअरवर याच्यासाठी घेतले. जर एका कोअरवर घेतले तर जे फ्लक्स लिंकेज आहे ते 100% होणार. कोएफिशिएंट ऑफ कपलिंग किती राहणार, 1. जर मी एका कोअरवर घेतो आहे तो कोएफिशिएंट ऑफ कपलिंग किती राहणार आहे, 1 राहणार आहे. याला आपण असं म्हणू शकतो की हे काय, टाइटली कपल्ड. हे काय तुमचे, हे आहे टाइटली कपल्ड. आता बघा दोन्हीही कॉइल मध्ये काय होणार आहे, करंट फ्लो होणार आहे I, आणि इथे पण काय होणार आहे, करंट का फ्लो होणार आहे, I करंट फ्लो होणार आहे. आता मला सांगा एसी सप्लाय दिला, तुम्हाला माहिती आहे की एसी मध्ये काय अल्टरेशन आहे तुमचा, इथे पण काय आहे, अल्टरेशन आहे. आता जेव्हा अल्टरेशन पाहत आहे मी इथे दाखवतोय करंट इथे काय करतोय, एंटर करतो आहे. इथे पण काय करतोय, करंट काय करतोय, एंटर करतोय. आता मला एक सांगा, ही जी कॉइल आहे एसी सप्लाय दिला, एसी सप्लाय दिला, करंट एंटर करतोय. मला इथे सांगा इथे काय प्रोड्यूस होणार आहे, डॉट आणि क्रॉस क्रिएट होणार. किती होणार, इथे काय होणार आहे, डॉट आणि क्रॉस काय होणार आहे, क्रिएट होणार आहे. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या, डॉट आणि क्रॉस कसे क्रिएट होणार, ठीक आहे. डॉट आणि क्रॉस क्रिएट करण्यासाठी तुम्हाला एक समजायला पाहिजे, ते आहे त्याला आपण म्हणतो सेन्स ऑफ वाइंडिंग. त्याला आपण म्हणतो सेन्स ऑफ वाइंडिंग. काय सेन्स ऑफ वाइंडिंग म्हणजे काय की मी या ठिकाणी कॉइल आहे याची ऑफकोर्स काय केलं, वाइंडिंग केले, वाउंड केलेली आहे याच्यात. जर मी याच्यावर वाइंडिंग वाउंड केली, याच्यावर काय केलं, वाइंडिंग काय केली आहे, वाउंड केलेली आहे. तर अशा वेळेस बघा काय होतं. अशा वेळेस जर तुम्ही पाहत असाल, या सिच्युएशनला जर तुम्ही बघत असाल, आता कॉइलला वाउंड करायचे दोन वे आहे. पहा काय करतो, हे काय माझ्याकडे कोअर आहे म्हणतो, हा कोअर आहे. या कोअरवर काय करतोय मी, वाइंडिंग वाउंड करता आलं बा. मी काय करू शकतो, याला काय करू शकतो, असा करू शकतो, ठीक आहे. हे काय करू शकतो, क्लॉकवाईज डायरेक्शनने करू शकतो. म्हणजे काय, हा कोअर घेतला, पहिला तो टर्न आहे तो काय घेतला, असा घेतला आणि मग याच्या मागून गेला आणि हे काय झालं, असं असे काय केलं, वाउंड केलं. पहा कसा करतो, इथे काय घेतला, याच्यावरून काय केला, इथे वाउंड केला असा. हे जे आहे कोअर घेतला, त्याच्यावर काय केला, असा वाउंड केला. असा जर वाउंड केला तर हा कंडक्टर काय होणार आहे, असा दिसणार आहे मला. हे काय दिसणार आहे पहा, हे दिसणार आहे असं, हे दिसणार असं. जर हे जर असं दिसणार तर मला सांगा, जर करंट फ्लो झाला तर इथे करंट एंटर होणार ना,
इथे काय होणार आहे, करंट काय होणार आहे, एंटर होणार, इकडे काय होणार, करंट काय होणार आहे, लीव्ह होणार. जर मी असा सप्लाय देतो आहे तर या ठिकाणी काय क्रिएट होणार, क्रॉस क्रिएट होणार. सगळेचे सगळे काय होणार आहे, क्रॉस काय होणार आहे, क्रिएट होणार. आणि इथे काय क्रिएट होणार, डॉट क्रिएट होणार. मला एक सांगा, इथे जर क्रॉस झाले, इथे जर डॉट झाले तर याची मॅग्नेटिक फील्ड आली. क्रॉस आणि डॉट काय करतात, एका डायरेक्शनचे जर असेल पहा, क्रॉसच्या बाजूला क्रॉस असेल, मला एक सांगा, दोन करंट कॅरिंग कंडक्टर जर सेम डायरेक्शनचे आहेत तर यांच्यामध्ये फोर्स कोणते राहतात, फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहतात. लाइन्स ऑफ फोर्सेस जे आहे, लाइन्स ऑफ इंडक्शन आहे, जे काय होऊन जातात, एका डायरेक्शनचे काय होऊन जातात, ऍड होऊन जातात आहे. इथे काय करणार आहे, ऑफकोर्स इथे काय करणार, इथे हे काय करणार, मॅग्नेटिक फील्ड करणार आहे. हा स्वतःचे फ्लक्स पहा काय करतो, एचा करंट, एचे नंबर ऑफ टर्न्स, एचे फ्लक्स आला, एचा इंडक्टन्स आला L1 आला, याचा इंडक्टन्स काय आला, L1 आला. आता मी हे जर दुसऱ्या कॉइल कडे पहा, मी सध्या हेला फक्त एक इंडिव्हिज्युअल कॉइल म्हणून पाहिला, यांचं म्युच्युअली नाही पाहिजे. मी आता एक इंडिव्हिज्युअल कॉइल म्हणून कॉइल 2 ला पाहिजे. जर मी कॉइल 2 ला करंट देतो आहे आणि कॉइल 2 ची पण सेन्स ऑफ वाइंडिंग काय म्हणतोय मी, सेन्स जे आहे, सेन्स ऑफ वाइंडिंग. सेन्स ऑफ वाइंडिंग म्हणजे काय की कोणत्या सेन्सने तुम्ही काय केलं आहे, वाइंडिंग केली आहे. म्हणजे काय, मी याला वाइंडिंगला बघा कसं करू शकतो, याला असंही करू शकतो, हे असं करू शकतो वाइंडिंग. ठीक आहे, वाइंडिंग म्हणजे काय, याला कोरदा घेतला आणि हे काय करतोय मी, क्लॉकवाईज डायरेक्शन, हे काय करतोय, क्लॉकवाईज डायरेक्शनने वाउंड करतोय. और मी याला काय करू शकतो, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने पण काय करू शकतो, वाउंड करू शकतो. मी काय करू शकतो, क्लॉकवाईज डायरेक्शनने पण वाउंड करू शकतो आणि मी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने पण काय करू शकतो, वाउंड करू शकतो. मी जर असं म्हटलं की मी जर याची सेन्स ऑफ वाइंडिंग आणि याची सेन्स ऑफ वाइंडिंग सेम ठेवली, सेन्स ऑफ वाइंडिंग दोघांची पण काय झाली, सेम ठेवली म्हणजे काय, मी काय दाखवतो, हा करंट दाखवतो इथे, हा करंट इकडे चालला, मी दाखवतो करंट का कुठे झाला, दाखवतो करंट कुठे झाला, वरती का होणार, इंटर होणार, इकडे का होणार, लीव्ह होणार. इथनं लीव्ह झालं, इथे काय झालं, इंटर झालं. आता इथे पहा, इथे असं झालं की करंट का होत आहे, या ठिकाणी इथे येतात आहे, तर आता इथे काय झालं, इथे काय आले, क्रॉस आले, इथे काय आले, क्रॉस आले, इथे काय आले, डॉट आले, इथे काय आले, डॉट आले. आता पहा, कॉइल 1 पहा, कॉइल 2 पहा, कॉइल 1 आणि कॉइल 2 च्या मॅग्नेटिक फील्ड काय झाली, एकाच डायरेक्शनची झाली. मॅग्नेटिक फील्ड काय झाली, एकाच डायरेक्शनची झाली. पहा कसं, या इन्स्टंट वर जर मी बघत असेल, या इन्स्टंट वर हे काय आहे, एसी सप्लाय करते, इन्स्टंट टू इन्स्टंट काय चेंज होते. मी सध्या पाहतोय एक पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी, म्हटलं मी इथे पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी पाहतोय, इथे काय पाहतोय, पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी पाहतोय. तर आता पहा काय झालं, अशा वेळेस जर मी इथे बघत असेल तर याचे पण फ्लक्स या डायरेक्शनचे, याचे पण फ्लक्स काय याच डायरेक्शनचे झालंय. आता याचे फ्लक्स या डायरेक्शनचे, याचे फ्लक्स या डायरेक्शनचे, दोन्ही फ्लक्सची काय होणार आहे, ऍडिशन होणार आहे. दोन्हीही फ्लक्सची काय होणार आहे, ऍडिशन होणार आहे. मी असं म्हणतो की phi इज इक्वल्स टू phi1 प्लस phi2 म्हणू शकतो मी. phi इज इक्वल्स टू काय असू शकतो, phi1 प्लस phi2. इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, प्रॉपरली समजते. पहा साधा सिक्वेन्स बघा आहे, इथे म्हणतोय की फ्लक्स phi इज इक्वल्स टू काय झाला, phi1 प्लस phi2 झाला. जर phi1 प्लस phi2 झाला, आता मी ना या कॉइल कडे बघतो, कॉइल 1 कडे बघतो, मी ना कॉइल 1 कडे बघतो आहे. मला एक सांगा, जर मी कॉइल 1 कडे बघतो आहे, मला काय पाहिजे, मला पाहिजे ईएमएफ इंड्यूस किती होणार. मी काय म्हणतो, इथे ईएमएफ इंड्यूस होणार आहे, इथे काय होणार आहे, ईएमएफ काय होणार आहे, इंड्यूस होणार आहे. हा जर ईएमएफ इंड्यूस होणार, मला एक सांगा, ईएमएफ इंड्यूस E इज इक्वल्स टू काय असते, ईएमएफ इंड्यूस E इज इक्वल्स टू राहते N1 d phi बाय काय dt. काय झालं, N1 काय झाला, d phi बाय काय झाला, dt झाला. पण फ्लक्स तर दोघांची ऍडिशन झाली होती. फ्लक्स काय झाले होते, एकाची फ्लक्स होती का फक्त, नाही, फ्लक्स काय झाले होते, इन्क्रीज झाले होते. फ्लक्स जर इन्क्रीज झाले होते तर मी याला असं म्हणू शकतो, हा आहे N1 d phi1 प्लस phi2 डिवाइडेड बाय काय dt. ठीक आहे, ऍडिशन आहे, मी सेपरेट करू शकतो. मी काय म्हणतो, मी याला म्हणतो, इथे म्हणतो हा काय झाला, N1 d phi1 बाय dt प्लस N1 d phi2 बाय dt. पहा काय करतोय, इथे होत काय आहे नक्की,
इथे होत काय आहे नक्की. आता हे जर इक्वेशन तुम्ही पाहत असेल n1 d∅1 by dt plus n1 d∅2 by dt. आता मला एक सांगा, दोघी काय परमेबल काय, दोघांचे काय परमेबल, हे जे कोर आहे सेम आहे, परमेबिलिटी सेम, रिलक्टन्स काय सेम. ∅2 ला कोणी प्रोड्यूस केलं, ∅2 ला प्रोड्यूस केलं. मी याला आता नाव चेंज करतो, याला I1 म्हणतो, याला काय म्हणतो, याला काय म्हणतो I2 म्हणतो, याला काय म्हणतो I2 म्हणतो. जर I2 म्हणत असेल, इथे जर मी पाहतो आहे याचे नंबर ऑफ कॉइल, याचे नंबर ऑफ टर्न्स म्हणतो N1, याचे नंबर ऑफ टर्न्स म्हणतो मी N2. आता पहा काय करतोय, याला रिप्लेस पहा कशाने करतोय मी. ∅ ला काय देऊ शकतो mmf अपॉन रिलक्टन्स. ∅ ला काय देऊ शकतो मी, ∅ ला देऊ शकतो मी mmf अपॉन रिलक्टन्स. तर मी याला लिहितो पहा, मी याला लिहितो N1 mmf ∅1 चा. ∅1 चे फ्लक्स काय कोणी प्रोड्यूस केले, याला म्हणतो N1. बाहेर आला N1 डिवाइडेड बाय काय रिलक्टन्स, म्हणजे हा जर याला बघत असेल तर हा काय झाला, हा झाला N1 स्क्वेअर, हा काय झाला N1 स्क्वेअर di बाय dt पण कोणता di1, पण कोणता di1 प्लस मी जर याला पाहत असेल हा ∅2 ला प्रोड्यूस करणारा कोणता I2, मी याला म्हणतो N1 N2 डिवाइडेड बाय s di2 अपॉन काय dt, di2 अपॉन काय dt. आता पहा काय झालं, हा N1 स्क्वेअर बाय s, हा N1 N2 डिवाइडेड बाय s, हा N1 N2 डिवाइडेड बाय s. आता म्युच्युअली इंड्यूस ईएमएफ चा कोएफिशिएंट दिसू राहिला म्युच्युअल इंडक्टन्स. हा काय म्युच्युअल इंडक्टन्स, हा काय आहे सेल्फ इंडक्टन्स. या ठिकाणी मी असं म्हणू शकतो, या कॉईल साठी काय म्हणू शकतो मी, कॉईल साठी जो ईएमएफ इंड्यूस होत राहिला, जो ईएमएफ इंड्यूस होत राहिला त्याला म्हणतो E L1 di1 by dt plus m di2 by dt. याला म्हणतो मी E1. हा कोणता आहे, हा E1. हा काय E1. हे का बरं झालं, कारण याचे फ्लक्स, ओव्हरऑल फ्लक्स वाढले. ओव्हरऑल काय झाले, फ्लक्स काय झाले इन्क्रीज झाले. पहिले याचे फ्लक्स होते, याचे फ्लक्स आले एकाच डायरेक्शनचे फ्लक्स काय झाले ऍड झाले. जर एकाच डायरेक्शनचे फ्लक्स ऍड झाले, ईएमएफ इंड्यूस काय असते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स. आणि रेट ऑफ चेंज का बरं, कारण तुमचा इथे काय दिला एसी सप्लाय दिला. जर एसी सप्लाय दिला, करंट कोणता एसी सायनोसाइडल, फ्लक्स कोणता फ्लक्स काय सायनोसाइडल. सायनोसाइडल म्हणजे काय चेंजिंग नेचरचा. हा का बरं कंटिन्युअसली काय होणार आहे, चेंज होणार आहे. जर हे जर कंटिन्युअसली चेंज झालं तर ∅1 पण ∅2 काय होणार आहे, हे पण काय होणार आहे कंटिन्युअसली काय होणार आहे, चेंज होणार आहे कंटिन्युअसली चेंज. हे जर कंटिन्युअसली चेंज होत असेल तर या ठिकाणी तुम्ही बघा, या ठिकाणी तुम्ही बघा हे काय झालं N1 B चे नंबर ऑफ टर्न्स, टोटल काय आलं फ्लक्स लिंकेज d लॅम्बडा बाय dt. फ्लक्स लिंकेज काय असणार N5 असणार आहे ना. पण आता फ्लक्स एक फ्लक्स राहिले का, आता दोन आले. कारण आता काय म्युच्युअल, आपण काय पाहतो म्युच्युअल कपलिंग पाहतोय, याचा कपलिंग पाहतोय कसं झालं पाहतोय म्युच्युअल कपलिंग. आता पहा, जर तुम्ही याच्याकडे लक्ष देत असेल तर पहा, जर मी फक्त एका कॉइल कडे पाहत असेल, जर मी कॉइल फक्त एक कॉइल कडे जर पाहत असेल तर ईएमएफ इंड्यूस तर फक्त फर्स्ट याचा नाही पाहतो, याला साइडला सोडते, याला साइडला सोडते, फक्त याच्याकडे पहा, या कॉइल कडे पहा. याच्यात करंट दिला, याच्यात दिला, हा काय झाला, याचा सेल्फ इंड्यूस ईएमएफ काय आहे E1 L1 di1 by dt. आता झालं पहा कसं, याचे फ्लक्स जेव्हा ऍड झाले तर तुमचा म्युच्युअली इंड्यूस ईएमएफ पण काय झाला ऍड झाला. तुमचा म्युच्युअली इंड्यूस ईएमएफ काय झाला ऍड झाला. याला काय म्हणतो आपण, हा कोणता आहे, हा आहे सेल्फ, हा काय तुमचा, हा आहे तुमचा म्युच्युअल. हा काय तुमचा म्युच्युअल आहे. दिसतोय तुम्हाला. आता दोघांमध्ये करंट का ते वेगवेगळे होते. आता हेच, आता मी E1 म्हटलं, हा काय म्हटलं मी E1 म्हटला. जर मला बघायचं असेल E2 काय असणार आहे, तर E2 काय असणार आहे, E2 ला मी असं म्हणतो पहा, E2 चा सेल्फ काय असणार आहे, याचा असणार आहे L2 di2 by dt प्लस हा काय असणार आहे M di1 upon dt. आता तुम्ही काय केलं, याचा सेल्फ तोच ठेवला, सेल्फ काय असणार आहे, याचा सेल्फ इंडक्टन्स, याचाच करंट, हा सेल्फ. म्युच्युअल काय असणार आहे, म्युच्युअल करंट कशाचा, दुसऱ्या कॉइलचा. म्युच्युअल चे फ्लक्स कशामुळे आले, दुसऱ्या कॉइलमुळे आले ना. ते काय येणार आहे दुसऱ्यामुळे. बघून घ्या E1 आणि E2 या दोघांमध्ये पण जे आहे फ्लक्सची काय झाली ऍडिशन झाली, फ्लक्सची त्याची ऍडिशन झाली, तर तुमचे ईएमएफ इंड्यूस दोन्ही काय झाले इन्क्रीज झाले. इनिशियली हे होते, इनिशियली फक्त सेल्फ होता,
इनिशियली फक्त सेल्फ होता, आता सेल्फ सोबत त्याला म्युच्युअल, म्युच्युअल त्याला ऍड झाला. याला म्हणतो आपण कपलिंग. ही जी कपलिंग झाली, ही कपलिंग झाली ऍडिटिव्ह नेचरची. ठीक आहे झाली ऍडिटिव्ह नेचरची. हे झाले तुमची ऍडिटिव्ह नेचरची. म्हणजे काय झाले, फ्लक्सेस ऍड झाले, तुमचे म्युच्युअली इंड्यूस ईएमएफ पण काय झाले, ऍड झाले. आता पण हे झाले कसे, आता हे झाले कसे हे पण बघायचं आहे तुम्हाला. इथे डॉट कन्व्हेन्शन पाहायचं की डॉट कन्व्हेन्शन म्हणते काय. डॉट कन्व्हेन्शन सांगते तुम्हाला इथे. याला मी म्हटलं होतं की तुम्ही याला एका वर्ड मध्ये मेन्शन करू शकता. याला म्हणत असतो आपण इन्स्टंटेनियस पोलॅरिटी. याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो डॉट कन्व्हेन्शन. काय सांगते डॉट कन्व्हेन्शन, सांगते इन्स्टंटेनियस पोलॅरिटी. इन्स्टंटेनियस पोलॅरिटी म्हणजे काय, हा सांगते तुम्हाला सेन्स ऑफ वाइंडिंग. हा काय सांगते तुम्हाला, हा सांगते सेन्स ऑफ वाइंडिंग. सेन्स ऑफ वाइंडिंग जर बघत असेल तर याचा सेन्स काय होता, असाच होता सेम. याला काय केलं होतं, याला मी असंच वाउंड केलं होतं. याला पण काय केलं, याला मी असंच वाउंड केलेलं आहे. याला पण काय केलं आहे, असंच वाउंड केलं आहे. तर अशा वेळेस डॉट कन्व्हेन्शन कसा, डॉट कन्व्हेन्शन शो कसा करायचा, डॉट कन्व्हेन्शन शो करायचा. आता बघा इथे डॉट दाखवतोय आणि इथे पण काय दाखवतोय, डॉट दाखवतोय. डॉट दाखवतोय म्हणजे काय, या डॉट मध्ये इथे करंट एंटर होऊ राहिला, या डॉट मध्ये काय होईल, इथे करंट एंटर होऊ राहिला. जर असं दोन्ही ठिकाणी सेम होत असेल, म्हणजे याही डॉट मध्ये करंट एंटर झाला, याही डॉट मध्ये काय झाला, करंट जर एंटर झाला, तर याला आपण म्हणत असतो ऍडिटिव्ह पोलॅरिटी. याला काय म्हणत असतो आपण, याला म्हणत असतो ऍडिटिव्ह पोलॅरिटी. ऍडिटिव्ह पोलॅरिटी मध्ये काय फ्लक्स काय होतात, ऍड होतात. फ्लक्स ऍड झाले म्हणजे काय झाले, म्युच्युअली इंड्यूस ईएमएफ काय झाले, तुमचे काय झाले, ऍड झाले. आणि ओव्हरऑल याचा जो ईएमएफ इंड्यूस होता तो काय झाला, तो ईएमएफ इंड्यूस काय झाला, इन्क्रीज झाला. याला समजून घ्या व्यवस्थित. कारण हे जे कन्सेप्ट आहे हे ट्रान्सफॉर्मर मध्ये लागतात पूर्ण. ट्रान्सफॉर्मर मध्ये पण डॉट कन्व्हेन्शन येते, ट्रान्सफॉर्मर मध्ये पण सेन्स ऑफ वाइंडिंग येते. ट्रान्सफॉर्मर मध्ये पण काय ते सेन्स ऑफ वाइंडिंग येते. सोबत हे सेन्स ऑफ वाइंडिंग तुम्हाला कामात पडते ऑटो ट्रान्सफॉर्मर मध्ये पण. जेव्हा ऑटो ट्रान्सफॉर्मर बनवता तेव्हा या सगळ्या गोष्टी खूप डिफिकल्ट होत जातात. तुम्हाला इथे बघायचं असते की फिजिकल कनेक्शन केव्हा आहे, तुम्हाला इथे बघायचं असते फिजिकल कनेक्शन केव्हा आहे. या फिजिकल कनेक्शन साठी कामात पडते डॉट कन्व्हेन्शन. ओके, तर आता हे जे डॉट कन्व्हेन्शन, आता याला असे नाही म्हणू शकते मी जर म्हटलं मी इथे दोन डॉट मध्ये करंट एंटर करतो, मी असे दाखवू शकतो. मी काय करतो, मी या ठिकाणी डॉट दाखवतो. दोन्ही डॉट मध्ये काय होतं, करंट लीव होत आहे. दोन्ही डॉट मध्ये काय होत आहे, करंट काय होत आहे, लीव होत आहे. याचा मीनिंग काय आहे, याचा मीनिंग आहे की हे जे पोलॅरिटी आहे हे काय ऍडिटिव्ह पोलॅरिटी साठी कसं, एक तर दोन्ही डॉट मध्ये करंट एंटर यावं और दोन्ही डॉट मध्ये करंट काय लीव हो. याला आपण म्हणू ऍडिटिव्ह पोलॅरिटी. याला आपण काय म्हणतो, सेन्स ऑफ वाइंडिंग. याला काय म्हणतो आपण, सेन्स ऑफ वाइंडिंग. आता मी काय करतोय बघा, मी बघा काय सेम कोरवर आहे, सेम कोरवर आहे, फक्त डायग्राम थोडीशी शॉर्ट करतो. मी काय करतोय, सेम कोरवर आहे, हे जे दाखवत आहे हे सेम कोरवर आहे. फक्त आता कॉइल्स दाखवतोय, कोर नाही दाखवतोय, मी दाखवतोय फक्त आणि फक्त कॉइल्स. आणि हे जे आहे हे फक्त एसी वर होते, हे लक्षात घ्यायचं, हे डीसी वर होत नाही. सेल्फ इंड्यूस ईएमएफ आणि म्युच्युअल इंड्यूस ईएमएफ हे फक्त एसी वर होतात. आता हे पण या दोन कॉइल एकाच कोरवर आहे, आधीचेच एक्झाम्पल आहे. फक्त चेंज काय करतो आहे, चेंज काय करतो, इथे करंट एंटर होत आहे, इथे करंट एंटर होत आहे. मी काय देतो, इथे डॉट देतो आणि इथे डॉट काय देतो, इथे देतो. पागा तुम्ही काय केलं, इथे डॉट काय दिला, करंट एंटरिंग वर दिला, इथे डॉट कुठे दिला, करंट लिव्हिंग वर. करंट इथे दाखवलाय तुम्ही, हा करंट इथे एंटर होऊ राहिला, करंट इथे एंटर होऊ राहिला. याचा करंट काय इथे एंटर होऊ राहिला डॉट मध्ये, याचा करंट काय डॉट पासून काय होऊ राहिला, इथून डॉट पासून काय होऊ राहिला, लिव्ह राहिला. म्हणजे हे कनेक्शन काय आहे तुमचं, हे कनेक्शन आहे तुमचं. याला म्हणतो आपण सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी. याला म्हणतो आपण सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी म्हणतो. ही सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी काय आहे, याच्यामध्ये काय होते हे एकदा बघून घ्यायला थोडं जास्त डिटेल मध्ये जातो. इथे बघा हा कोअर घेतला, या कोअरवर या दोन्ही आहे ना,
मी पहा काय करतो, एकाला काय करतो, एकाला काय घेतो, पहिला कंडक्टर घेतो हा असा आणि मग याच्या वरून काय करतो, ऍड करतो, हे इकडे नेतो. याला बघा कसं करतोय, याला बघा आपण जे हे वाउंड पहा कसं करतो. मी याला वाउंड करतो की मी काय करतो, हा पहिला कंडक्टर आहे हा असा घेतला, हा पहिला कंडक्टर म्हणजे हा काय येणार आहे, याच्या मागून येणार आहे, याला असं करतो. पहा हा काय आला याच्या मागून आला, हा आला याच्या मागून, हा याच्या मागून आला आणि हा काय आला याच्या मागून आणि हा इथे आणि हा इथे काय घेतला, हा कंडक्टर घेतला, बाहेर घेतला. पहा सेन्स ऑफ वाइंडिंग तुम्हाला व्यवस्थित कळते इथे, इथे व्यवस्थित कळते. आता सेन्स ऑफ वाइंडिंग का कशी केली, सेन्स ऑफ वाइंडिंग दिली अशी, सेन्स ऑफ वाइंडिंग काय केली अशी, हा करंटची डायरेक्शन इथे दाखवत आहे, हा करंट का कसा होणार, हा करंट होणार असा, हे वरती चालले सगळेचे सगळे करंट वरती चालले तर सगळेचे सगळे काय होणार, वरती क्रॉस बनणार आहे. पण हे एका स्पेसिफिक इन्स्टंटवर, हे काय आहे, इन्स्टंटवर. इन्स्टंटवर का बरं, कारण सायनोसाइडल आहे, सायनोसाइडलच्या प्रत्येक सायकलला हे डॉट आणि क्रॉस का होणार, चेंज होणार. जर हाफ सायकलला हे क्रॉस आहे तर नेक्स्ट हाफ सायकलला हे काय बनणार आहे, हे बनणार आहे डॉट. सेन्स पहा काय केला मी, केलं असा केला. आता याच्यामध्ये जो सेन्स आहे मी काय करतो, याला काय करतो, असा उलटी वाइंडिंग ऑन करतो. उलटी वाइंडिंग ऑन करतो तर उलटी वाइंडिंग साठी मी असं दाखवतो बघा, मी काय करतो, याला असं दाखवतो, आता कनेक्शन बघा, याला काय घेतला, असा घेतला, हा मागून गेला, इकडून आला. पहा सेन्स ऑफ वाइंडिंग पहा दोघांची पण काय आहे, अपोजिट आहे. सेन्स ऑफ वाइंडिंग काय आहे, अपोजिट आहे. या ठिकाणी आता बघा, याला दिला एसी सप्लाय, यालाही दिला एसी सप्लाय. मला एक सांगा काय होणार आहे, याच्यामध्ये जर करंट एंटर होत आहे, याच्यामध्ये करंट एंटर होत आहे, याच्यामध्ये करंट कुठे एंटर होतं, इथे. ह्याच्या करंटच्या डायरेक्शन बघा, त्याच्या करंटच्या डायरेक्शन आहे अशा, म्हणजे इथे काय बनले, इथे बनले तुमचे डॉट, इथे काय बनले तुमचे, इथे काय बनले तुमचे क्रॉस बनले. हे जे आहे हे सगळेचे सगळे काय तुमचे क्रॉस आहे. आता बघा काय झालं, या दोघांची पण फ्लक्सची डायरेक्शन काय अपोजिट आहे, एकाच कोरवर आहे बरं. हे कोणत्या कोरवर आहे, एका सिंगल कोरवर आहे. याची फ्लक्सची डायरेक्शन ही, याची फ्लक्सची डायरेक्शन ही, तर रिझल्टंट फ्लक्स काय झाले तुमचे, फाय इज इक्वल टू काय झाले, phi1 phi2 म्हणा और phi2 phi1 म्हणा. जो मॅग्नीट्यूड ज्याचा मोठा असेल तो काय होणार आहे, त्याच्यातून लहान वाला काय मायनस होणार. जर मी असं दाखवलं, आता जर मी इथे दाखवत असेल, मी म्हणतो E1 इज इक्वल टू N1 d phi by dt. याला असं दाखवतो N1 d phi1 by dt minus N1 d phi2 upon dt. याला जर सॉल्व केला तर हे पहा काय दिसणार, हा दिसणार मला E1 इज इक्वल टू काय दिसेल पहा, E1 इज इक्वल टू दिसेल L1 di1 upon dt मायनस या ठिकाणी मला दिसेल, हे दिसेल, हा दिसेल m d i2 upon काय dt. हा काय दिसेल, या ठिकाणी E1 पहा काय दिसला, E1 दिसला, हा त्याचा सेल्फ होता. सेल्फ मधून म्युच्युअल काय झाला, मायनस झाला. सेल्फ मधून काय झाला, म्युच्युअल काय झाला, या ठिकाणी काय झाला, मायनस झाला. हे जर मी E2 ची गोष्ट करत असेल तर E2 इज इक्वल टू काय राहणार आहे, E2 इज इक्वल टू राहणार आहे L2 di2 upon dt minus m di1 upon dt. इथे काय झालं, या ठिकाणी जो म्युच्युअल होता, म्युच्युअल काय झाला, मायनस झाला. म्युच्युअल काय झाला, हा काय झाला, हा मायनस झाला. आता तुम्ही म्हणाल की सर हे तुम्ही असं कसं लिहिलं, या ठिकाणी याला बघा, जेव्हा मी येतात हे जेव्हा जर मी पुट केलं तर याला असं का लिहिलं, या ठिकाणी बघून घ्या कसा. हे काय झालं की इथे याला मी थोडासा एक्सप्लेन करतोय. E2 ला बघा, E2 ला काय आहे, E2 इज इक्वल टू N2 d phi by dt. N2 d phi by dt. जर मी याला म्हणत असेल, हा काय आहे N2 d phi1 upon dt मायनस हा काय असणार आहे N2 d phi2 upon dt. हा काय झाला, हा झाला E2. जर हा E2 झाला त्याच्यामध्ये जर बघत असेल तर इथे बघा काय होणार आहे, हा होणार आहे m d phi1 upon dt, सॉरी m d i1 upon dt. हा काय झाला मायनस L2 d i2 upon dt. हा काय झाला, हा झाला असा. पहा मी दोघांना काय लिहिलं, कसं झालं ते थोडंसं ऑब्झर्वेशन करा. या
कॉइलचा जो सेन्स आहे हा काय एक्झॅक्ट अपोजिट आहे याच्या. या कॉइलचा जर सेन्स आहे, जर तुम्ही पाहत असाल या कॉइलचा जर सेन्स बघत असाल, या कॉइलचा सेन्स काय याच्या काय एक्झॅक्ट अपोजिट आहे एक्झॅक्ट अपोजिट. तर मला एक सांगा ना की ईएमएफ इंड्यूस पण काय राहणार आहे, एक्झॅक्ट काय राहणार आहे, अपोजिटच राहणार आहे. तर जर हे जर अपोजिट राहणार तर मी याची करेक्ट पोलॅरिटी दाखवेन अशी. हे दाखवेन E2 L2 di2/dt - M di1/dt. हे काय आहे, हे याचा मॅग्निट्यूड आहे. मॅग्निट्यूड मध्ये काय झालं, सेल्फ होता, म्युच्युअल काय झालं, मायनस झाला. म्युच्युअल काय झाला, मायनस झाला. हे जर हे अजून एक याचे सांगतो, याच्या इथे जर हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह होत असेल तर इथे हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह बनेल असं. हे बनेल याच्या उलट. हे काय बनेल, इथे काय बनेल, उलटा. कारण करंटच्या डायरेक्शन पहा, याच्यात करंटच्या डायरेक्शन इथे एंटर करून याच्यात काय करायला, लीव्ह करून राहिला. सप्लाय सेम आहे. सप्लाय काय आहे, सप्लाय सेम असताना इथे काय झालं, सबट्रॅक्ट झालं. सबट्रॅक्ट का बरं झालं, कारण तुम्ही सेन्स ऑफ वाइंडिंग काय केली, चेंज केली. तुम्ही काय केली, जी सेन्स ऑफ वाइंडिंग होती, सेन्स ऑफ वाइंडिंग कोणती होती, सेन्स ऑफ वाइंडिंग होती तुम्ही याला कसं बाउंड केलं, याला जर मी असं बाउंड केलं आणि याला काय केलं, अपोजिट बाउंड केलं, ते आणि सरळ आहे ना, दोघांचे फ्लक्स काय होणार आहे, सबट्रॅक्ट होणार आहे. जिथे क्रॉस बंद होता तिथे काय बनणार, डॉट बनणार. इथे पाहिजे वरती क्रॉस बनले, तिथे काय बनले, डॉट बनले. सप्लाय सेम दिला असताना म्हणजे करंट फ्लो काय झाला, करंट फ्लो काय झाला, तुमचा काय झाला, चेंज झाला. आणि हा करंट फ्लो जो चेंज होत आहे हा फक्त आणि फक्त सेन्स ऑफ वाइंडिंग मुळे झाला, बाकी कशाच मुळे नाही झाला. आणि हे सेन्स ऑफ वाइंडिंग काय आहे, हे आहे तुमचं डॉट कनेक्शन. डॉट कनेक्शन सांगते इन्स्टंटेनियस पोलॅरिटी. इन्स्टंटेनियस पोलॅरिटी म्हणजे काय की कुठल्याही इन्स्टंटवर फ्लक्सची आयदर एका डायरेक्शनची असेल तर ऍड होणार, अपोजिट डायरेक्शनचे काय होणार तर सबट्रॅक्ट होणार. अपोजिट डायरेक्शनचे काय होणार आहे, सबट्रॅक्ट होणार. हे जर फ्लक्स दोन्ही एकाच डायरेक्शनचे, हे काय होणार, ऍड होणार. फ्लक्स जर ऍड झाला तर ईएमएफ इंड्यूस काय होते, इन्क्रीज होते. E काय असते, N d∅dt राहते. आता जर हे फ्लक्स असे जर झाले तर हे काय करणार, एकमेकांना काय करणार, कॅन्सल करणार. एकमेकांना जर कॅन्सल झाले, फ्लक्स कमी तर ईएमएफ इंड्यूस काय होणार, ईएमएफ इंड्यूस काय होणार आहे, कमी होणार. कळते, ही जी पोलॅरिटी आहे याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो आपण सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी. याला काय म्हणतो आपण, सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी. कळते आहे. तर आता याच्यात आपण पाहणार आहे, हे तर याच्यामध्ये दोन्हीही डिफरंट सर्किट घेतले. याच्यात काय घेतले, दोन्हीही डिफरंट सर्किट घेतले. यामध्ये मी आता बस सर्किट काय घेतो, मी काय घेतो, याच्यामध्ये पहिला जे सर्किट घेतो, पहिला घेतो मी सिरीज सर्किट. पहा, सिरीज सर्किट, दोन्ही सर्किट को सिरीज सर्किट है वो पॅरलल सर्किट को, यातला सगळ्यात पहिला मी घेतो ऍडिटिव्ह पोलॅरिटी. ऍडिटिव्ह पोलॅरिटी. आता ऍडिटिव्ह पोलॅरिटी घेतो मी. बा सिरीज सर्किट दाखवलं. आता काय करतो, दोन इंडक्टर काय करतो, हे सिरीज मध्ये कनेक्ट करतो. हे दोन्ही इंडक्टर काय घेतले, सिरीज मध्ये कनेक्ट केले आणि याला एक सप्लाय दिली. आणि याच्यामध्ये असं दाखवत आहे की हा इथे डॉट आहे, इथे काय डॉट आहे, सप्लाय काढून टाकतो. सध्या सप्लाय नाही दाखवत, ठीक आहे. या ठिकाणी काय दाखवतो, दोन्हीही काय आहे, डॉट आहे. डॉट आहे, मी इथे इनपुट दाखवतो की करंट आहे. दोन्हीही करंट मध्ये काय होणार आहे, दोन्ही डॉट मध्ये काय होणार आहे, दोन्ही डॉट मध्ये काय होणार आहे, करंट काय होणार आहे, एंटर होणार. इथे करंट एंटर झाला, इथे करंट एंटर झाला. मला एक सांगा, यांची सेन्स ऑफ जे आहे वाइंडिंग काय आहे, और यांची इन्स्टंटेनियस पोलॅरिटी पाहिजे. ही कोणती पोलॅरिटी, ही कोणती आहे तुमची ऍडिटिव्ह पोलॅरिटी. हे कोणती आहे, ऍडिटिव्ह पोलॅरिटी. दोन्हीही डॉट मध्ये सायमल्टेनियसली काय होत आहे, करंट काय होत आहे, एंटर होत आहे. ऍडिटिव्ह पोलॅरिटी. सिरीज कनेक्शन आहे, सिरीज मध्ये काय असते, सेम काय असते, करंट. सिरीज मध्ये काय असते, सेम काय असते, करंट असते. डिफरंट काय असते, व्होल्टेज असते. डिफरंट व्होल्टेज कसं, इथे E1 राहणार, इथे काय राहणार, E2. इथे काय राहणार, E1 राहणार, इथे काय राहणार, E2 राहणार. त्याला मी सांगणार E E1 प्लस E2. E काय म्हणतो मी, E काय, E1 प्लस E2. सिरीज मध्ये व्होल्टेजची काय असते, ऍडिशन होत असते. सिरीज मध्ये काय असते, व्होल्टेजची काय असते, ऍडिशन होत असते. जर इथे मी जर बघत असेल तर मला सांगा E1 काय आहे. जर मी E1 बघत असेल तर E1 काय आहे, E1 आहे L1. करंट सेम आहे दोन्ही याच्यातून. मी पकडले L1 di/dt प्लस M di/dt. ऍडिटिव्ह पोलॅरिटी, म्युच्युअली काय झालं, ऍड झालं.
म्युच्युअल ऍड झाला करंट सेम आहे दोन्ही ह्याच्यातून का हाच करंट चालला ह्याच्यातून तर मी याला असं म्हणू शकतो का हा म्हणू शकतो L1 M di by dt म्हणू शकतो. जर मी E2 ची गोष्ट करत असेल तर E2 च्या केस मध्ये काय होणार आहे E2 च्या केस मध्ये पण सेम मी म्हणतो L2 di by dt plus M di by dt is equal to काय झाला हा झाला L2 plus M काय झाला di by dt मी रिझल्टंट व्होल्टेज पाहतो रिझल्टंट व्होल्टेज काय आहे रिझल्टंट व्होल्टेज आहे दोघांची काय आहे सम दोघांची काय आहे सम आहे दोघांची जर सम करत असेल तर बघा आता E E1 E2 which is equals to काय होणार आहे हे होणार आहे L1 L2 twice of M twice of M multiply by काय होणार आहे di by dt multiply by काय होणार आहे multiply by होणार आहे di by dt होणार आहे आता जर मला एक सांगा di by dt चा कंपोनेंट काय असते इंडक्टन्स हा काय असते याला मी असं म्हणू शकतो की इथे इंडक्टन्स भाग होणार आहे L इक्विव्हॅलेंट होणार आहे L1 L2 twice M काय झाला सरळ सरळ आयडेंटिटी पोलॅरिटी पहा सिंपल लॉजिक पहा आयडेंटिटी पोलॅरिटी आयडेंटिटी असेल फ्लक्स काय होत असते ऍड फ्लक्स जर ऍड होत असते तर इथे म्युच्युअल काय होत असते म्युच्युअल काय होत असते ऍड फ्लक्स जर ऍड झाला तर म्युच्युअल काय झाला ऍड फ्लक्स ऍड हे डॉट जे आहे ना हे डॉट ने सेल्फ बद्दल नाही सांगत डॉट सांगतात म्युच्युअल बद्दल डॉट कन्व्हेन्शन नेहमी कशासाठी सांगतात आपण म्युच्युअल कपलिंग डॉट कन्व्हेन्शन कशासाठी आहे म्युच्युअल कपलिंग साठी आहे डॉट कन्व्हेन्शन सांगेल की म्युच्युअल इंडक्टन्स ऍड होणार की म्युच्युअल इंडक्टन्स सबट्रॅक्ट कळते आयदर ऍड और का झाला सबट्रॅक्ट या ठिकाणी आयडेंटिटी पोलॅरिटी आहे तर ऍड झाला तर बा इंडक्टन्स काय झाला जास्त इंडक्टन्स काय झाला L1 L2 twice M L1 L2 काय झाला twice M झाला आता अशा सिच्युएशनला मला एक सांगा जर तुमचा L इक्विव्हॅलेंट वाढला L इक्विव्हॅलेंट काय आहे कोएफिशिएंट ऑफ सेल्फ इंड्यूस EMF कोएफिशिएंट जर वाढला तर सेल्फ इंड्यूस EMF काय होणार आहे वाढणार आहे सर आहे ना पहा याचा E1 पण वाढला E2 पण वाढला रिझल्टंट पण वाढला का बरं वाढला कारण या ठिकाणी तुमचा जो आहे L इक्विव्हॅलेंट झाला इन्क्रीज झाला हे जर मी गोष्ट करत असेल सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी हे जर मी पाहत असेल सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी व्होल्टेजची तर इथे हे तर ऍडिशनच होणार आहे सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी साठी हा डॉट दाखवतो मी इथे हे जे आहे हे पोलॅरिटी नक्की काय सांगते ही पोलॅरिटी सांगते की तुमचा म्युच्युअल इंडक्टन्स ऍड होणार की सबट्रॅक्ट होणार जो म्युच्युअली इंड्यूस ईएमएफ आहे तो काय होणार ऍड होणार की सबट्रॅक्ट होणार और फ्लक्स जे आहे ते ऍड होणार की काय होणार सबट्रॅक्ट होणार तर मग अशा वेळेस मी सांगतोय E1 काय राहणार आहे E1 राहणार आहे L1 di by dt minus M हा पण काय राहणार di by dt मी याला असं म्हणू शकतो L1 minus M di by dt आणि याला म्हणतो E2 हा होणार आहे L2 di by dt minus M हे पण काय होणार आहे हे येणार आहे di by dt which is equals to L2 minus M जर मी याला या व्होल्टेजेसला ऍड केला तर हे व्होल्टेजेस E is equals to E1 plus E2 is equals to काय येणार आहे घेणार आहे L1 plus L2 minus twice M di by dt हा काय झाला E याला काय म्हणतो L इक्विव्हॅलेंट हवा L इक्विव्हॅलेंट काय झाला L इक्विव्हॅलेंट झाला L1 plus L2 minus 2M काय झाला L1 plus L2 minus काय झाला twice M झाला पहा काय झाला इंडक्टन्स म्युच्युअल हे जे आहे म्युच्युअल इंडक्टन्सचा इफेक्ट पहा काय झाला म्युच्युअल इंडक्टन्सचा इफेक्ट कसा झाला की म्युच्युअल इंडक्टन्सने काय केला तो रिझल्टंट इंडक्टन्स आहे त्याला काय केला कमी केला त्याला जर कमी करतच नाही तर ईएमएफ इंड्यूस का होणार आहे कमी ईएमएफ इंड्यूस कमी व्हायच्या मागचा ऍक्च्युअली रिझन काय फ्लक्स सबट्रॅक्ट झाले फ्लक्स सबट्रॅक्ट झाले याचे फ्लक्स याच्यावर काय झाले म्युच्युअली काय याचा इफेक्ट काय झाला म्युच्युअल इफेक्ट पहा काय झाला याचा इफेक्ट विचार करायला याचे फ्लक्स कमी झाले याचा इफेक्ट विचार करायला याचे फ्लक्स कमी झाले फ्लक्स जर कमी झाले तर जो म्युच्युअली इंड्यूस ईएमएफ आहे याने काय केलं अपोज केलं आधीच्या केस मध्ये काय करायचा तो काय करायचा असिस्ट करायचा आधीच्या केस मध्ये काय करायचा तो काय करायचा असिस्ट करायचा आत्ताच्या केस मध्ये काय करतोय तो आत्ताच्या केस मध्ये काय करतोय आहे तो काय करतोय आहे अपोज करतोय आहे ही जी पोलॅरिटी आहे या पोलॅरिटीला आपण म्हणतो ही जी पोलॅरिटी आहे ही आहे B ज्याला आपण म्हणतो सबट्रॅक्टिव्ह
ज्याला आपण म्हणतो सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी. ओके, ज्याला काय म्हणतो आपण, जे आहे सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी. ओके, याच्यामध्ये काय झालं की जे इफेक्ट झाला तो काय झाला, सबट्रॅक्शन. आता हे तर आहे, हे तर पाहिलं आपण सिरीज सर्किट. जर मी गोष्ट करत असेल, जर मी पाहत असेल आता मी पाहतोय पॅरलल, जर दोन इंडक्टर मी पाहतोय सेकंड पॅरलल सर्किट. मी याच्यामध्ये एक तुम्हाला शॉर्टकट ट्रिक सांगतो की शॉर्टकट ट्रिक कशी लक्षात घ्यायची. ठीक आहे, सुरुवातीला जर आता पहा सुरुवात पहा काय करतो, शॉर्टकट ट्रिक सांगतो आहे. याच्यामध्ये जे आहे आपण ऍडिटिव्ह साठी पण पाहू, ऍडिटिव्ह साठी पण या ठिकाणी बघू, ऍडिटिव्ह पोलॅरिटी पण बघू आणि सोबत सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी पण बघू. दोन्ही पोलॅरिटी बघू. पहा काय मी काय केलं, दोन इंडक्टन्स इथे म्हणतो L1 आणि L2. पहा जर मी रेझिस्टन्स सारखा बघत असेल, जर दोन रेझिस्टन्स तुम्ही काय केले असे जर पॅरलल मध्ये लावले, जर दोन रेझिस्टन्स ते म्युच्युअलची गोष्ट नाही करत. कन्व्हेन्शन जर डॉट कन्व्हेन्शन दिलं असेल तर म्युच्युअल इंडक्टन्स प्रेझेंट आहे. पण जर दोन्ही इंडक्टरला खूप दूर देऊन दिलं, मला एक सांगा त्याचे काही फ्लक्सचा इफेक्ट होणार का, काहीच नाही. मग त्याच्या वेळेस मला एक सांगा, जर असं जर केलं, जर हे खूप देऊन दिले, दूरच देऊन दिले, म्हणजे म्युच्युअल आहे का याच्यात, नाही. सध्या डॉट दाखवले का, डॉट जर दाखवले नाही म्हणजे म्युच्युअल नाही. डॉट जर दाखवले नाही म्हणजे म्युच्युअल नाही, म्युच्युअलचा इफेक्ट नाही. तर अशा वेळेस या कंडिशनला L इक्विव्हॅलेंट काय असणार आहे, जर L इक्विव्हॅलेंट पार्ट असेल ते असणार आहे L1 L2 डिवाइडेड बाय L1 L2. L1 L2 डिवाइडेड बाय काय असणार आहे, डिवाइडेड बाय असणार आहे, हे असणार आहे तुमचं L1 L2. आता जर मी म्हटलं की मी पाहतो आहे पॅरलल मध्ये ऍडिटिव्ह पोलॅरिटी, मी काय पाहतोय पॅरलल मध्ये काय पाहतोय ऍडिटिव्ह पोलॅरिटी. मी जर असं दाखवत आहे की याच्यामध्ये जो करंट होऊ राहिला, याच्यामध्ये करंट होऊ राहिला I1, याच्यामध्ये करंट होऊ राहिला, याच्यामध्ये करंट होऊ राहिला I2, यांच्यामध्ये काय, यांच्यामध्ये म्युच्युअल आहे, यांच्यामध्ये काय आहे, यांच्यामध्ये आहे म्युच्युअल. आता पहा एकदम सिंपल शॉर्टकट ची ट्रिक पहा कशी. जर यांच्यामध्ये म्युच्युअल आहे, मला सांगा म्युच्युअल काय करते, इंडक्टन्सला वाढवते, EMF इंड्यूसला काय करते, इन्क्रीज करते. म्हणजे हा काय करेल, याचा पण वाढेल, याचा पण वाढेल, म्हणजे ओव्हरऑल इंडक्टन्स काय होणार आहे, इन्क्रीज होणार. ओव्हरऑल इंडक्टन्स काय होणार आहे, इन्क्रीज होणार. तर याच्यासाठी पहा काय करतात, L इक्विव्हॅलेंट पहा काय करायचं, सिंपल ची ट्रिक लक्षात घ्यायची. L1 L2 मायनस करायचं m², मायनस करायचं m². पहा काय करतो, हे दोन्ही टर्म ही अशी ना, याला असं ठेवलं L1 L2, फक्त काय केलं मायनस केलं m². L1 L2 मला एक सांगा, ऍडिटिव्ह पोलॅरिटी मध्ये इंडक्टन्स काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. इंडक्टन्स जर वाढायला पाहिजे, पहा सिंपल ची ट्रिक आहे, नेहमी करता लक्षात राहते, नेहमी करता लक्षात राहते. जर हा इंडक्टन्स वाढायला पाहिजे तर डिनॉमिनेटर काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. डिनॉमिनेटर कमी करतोय -2m करतो. पहा इक्विव्हॅलेंट कसं निघालं, इक्विव्हॅलेंट पहा याचा निघाला, कंपॅरिझन पहा किती सिंपल. जर मी काय L1 L2 L1 L2 मी काय करणार, L1 L2 -m². याला नेहमी ही वरची टर्म तशीच राहणार सगळ्याच्या केसमध्ये. L1 L2 -m² डिवाइडेड बाय काय झालं, डिवाइडेड बाय झालं L1 L2 -2m. मायनस काय झाला, मायनस झाला 2m झाला. आता हे जर मी सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी साठी बघत असेल, L इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू काय, L1 L2 -m² वरच्या टर्मला तर तसंच ठेवला. हा काय आहे L1 L2, हा खालची पण तशीच राहणार. पण मला एक सांगा, सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी मध्ये EMF इंड्यूस काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. EMF इंड्यूस कमी व्हायला पाहिजे म्हणजे इंडक्टन्स काय व्हायला पाहिजे, इंडक्टन्स कमी व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी डिनॉमिनेटर वाढायला पाहिजे. जर डिनॉमिनेटर जास्त तर हा काय होणार, हा काय होणार आहे कमी. त्याच्यामध्ये बघा इथे गेलं +2m, इथे गेलं -2m. पहा याच्यात सिंपल मध्ये काय डिफरन्स आहे, फक्त काय केलं, हे -m² वरती आलंच, -m² आला कारण म्युच्युअलचा इफेक्ट दिसणार आहे. म्युच्युअलचा काय दिसणार आहे, इफेक्ट दिसणार आहे. आणि डिवाइडेड बाय काय दिसते तुम्हाला, डिवाइडेड बाय दिसते. जर हा ऍडिटिव्ह असेल तर हा काय होणार, इंडक्टन्स वाढेल, म्हणजे हे डिनॉमिनेटरची टर्म काय होणार आहे, कमी होणार. आणि ह्याच्या केसमध्ये काय होणार आहे, डिनॉमिनेटरची जी टर्म आहे ती काय होणार आहे, वाढून जाणार. याला म्हणतो आपण सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी. याला काय म्हणतो आपण, सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी. या ठिकाणी जे आहे आपण पाहिलं म्युच्युअल कपलिंग इन अ सिंपल मॅग्नेटिक सर्किट.
याला आणखीन जास्त बघतो आपण, तुम्हाला जे आहे नेटवर्क अनालिसिस मध्ये पण याचं खूप जास्त ऍप्लिकेशन दिसते, पण मेजर ऍप्लिकेशन जर स्टेट गव्हर्नमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू जर पाहत असेल, याचं सगळ्यात जास्त ऍप्लिकेशन आहे ट्रान्सफॉर्मर सोबत. हा स्वतः एक इंडिव्हिज्युअल चॅप्टर मध्ये जर पाहत असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन पाहत असेल तर मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, कारण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन तुम्हाला सांगते की ईएमएफ कसा इंड्यूस होते, ईएमएफ इंड्यूसचं नेचर काय आहे, त्याची मॅग्निट्यूड काय राहणार, त्याची मॅग्निट्यूड काय राहणार आणि त्याचा जे आहे वेव्हफॉर्म वगैरे कशी राहणार. आता एक इथे आपण एक जो आहे त्यातला लास्ट टॉपिक बघू. एक लास्ट टॉपिक आपला ज्याचं नाव आहे एम्पियर सर्किटल लॉ. ज्याचं नाव आहे एम्पियर सर्किटल लॉ. पहा कसं, आतापर्यंत तुम्ही जे पण पाहिलं मॅग्नेटिक फील्ड पाहिली, मॅग्नेटिक फील्डच्या कंडिशन मध्ये काय होतं, मॅग्नेटिक फील्डच्या कंडिशन मध्ये असं होतं की तुम्ही काय करा, तुम्ही कोणताही मॅग्नेट घ्या, मॅग्नेट साठी इनपुट आहे करंट लूप. करंट लूप आहे, याचा शॉर्टकट सांगा. हा क्वेश्चन विचारलेला खूप वेळा पेपर मध्ये आलेला, एम्पियर सर्किटल लॉ बद्दल खूप वेळा विचारला गेला आहे. एम्पियर सर्किटल लॉ हा एम्पियर करंट युनिट, करंट युनिट आहे, हा मॅग्नेटिक फील्डच्या रिगार्डिंग आहे. हा बा काय म्हणते, हा जर म्हणते की एखादा जर तुम्ही असं सरफेस बघत असाल आणि या सरफेस मध्ये काय आहे, नंबर ऑफ करंट्स आहे. हे करंट्स जे आहे एक दाखवलं इकडे, हे जे आहे या इथे काय दाखवत आहे, या ठिकाणी करंट दाखवतो, इथे या ठिकाणी काय दाखवत आहे, करंट दाखवतो आहे या डायरेक्शनला. बा डायरेक्शन चेंज करतोय, डायरेक्शन चेंज करतोय. पहा याच्यामध्ये कुठे झालं, याच्यामध्ये हा एक सरफेस घेतला, एक काय घेतला, कोणताही सरफेस घेतला. या सरफेस मध्ये मी असं म्हटलं की याच्यामध्ये नंबर ऑफ करंट आणि नंबर ऑफ करंट एवढे आले, एंटर वर आले आणि करंट काय होतात आहे, लीव होतात आहे. तर एम्पियर सर्किटल लॉ काय म्हणते, एम्पियर सर्किटल लॉ म्हणते दी इट स्टेट्स दॅट लाइन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इज इक्वल टू समेशन ऑफ करंट. म्हणजे काय की हा म्हणतो इक्वल्स टू समेशन ऑफ काय आहे, करंट येतो आहे. हे काय आहे, हा आहे तुमचा एम्पियर सर्किटल लॉ. हा आहे तुमचा एम्पियर सर्किटल लॉ. हा म्हणतो की एखाद्या सरफेस मध्ये याची जी आहे, याचा जर सरफेसचा जर तुम्ही लाईन इंटिग्रल घेतला, कशाचा, इंटेन्सिटीचा, तुम्ही कशाला घेतला, इंटेन्सिटीचा जर लाईन इंटिग्रल घेतला तर या ठिकाणी तुम्ही येणार आहे समेशन ऑफ करंट. समेशन ऑफ कसे, करंट कसे एका डायरेक्शनचे ऍड होणार, अपोजिट डायरेक्शनचे काय होणार आहे, अपोजिट डायरेक्शनचे होणार आहे सबट्रॅक्ट. सो या ठिकाणी आपण एंड करतो आहे आपला चॅप्टर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन.